सगळ्यांनी मंगलाचरण म्हणायचं. सिद्धं श्रुतं पणकीयं जिनेन्द्रवरणे विचण्डमकलङ्कं गुणरयणमुसहृदयं जीवस्य परोवणं मोक्षम्. एवढं सिद्धांत चक्रवर्ती आचार्य नेमिचंद्र भगवान की जय. देवलोक परमपूज्य चारित्र चक्रवर्ती समाधी सम्राट आचार्य शांती सागरजी महाराज की जय. देवलोक प्राप्त स्मरणे गुरुदेव समंत मंत्रमुनी महाराज की जय. देवलोक परमपूज्य आचार्य सुंदर सागरजी महाराज की जय. देवलोक परमपूज्य मम दीक्षा गुरु वात्सल्य सिंधु आचार्य सुयश सागरजी महाराज की जय. आपल्या शास्त्राच्या प्रारंभी 6 गोष्टींचं कथन करून आचार्य ग्रंथाला सुरुवात करतात. तर त्यापैकी पहिलं मंगल म्हणजे मंगलाचरण. पहिल्यांदा मंगलाचरण करूनच शास्त्राला प्रारंभ करतात. त्या मंगलाचरणामध्ये आपण पाहिलं होतं की मंगल शब्दाचे 2 अर्थ बघितले. मंगल म्हणजे जो आपल्या पापरूपी मलाला, द्रव्यमल भावमल मलाला नष्ट करतो आणि खऱ्या सुखाची प्राप्ती करून देतं, ते मंगल आहे. आणि असं मंगल 6 प्रकारचे सांगितलं होतं. 6 प्रकार कोणते सांगितले होते? हात वर करायचा. तुम्ही सांगा. पाठीवर हे मंगल 6 प्रकारचे केले. नाममंगल कशाला म्हटलं? मोठे झाले अत्यंत सिद्धाच्या उपाध्यांचे नाव ते नाममंगल. कोणतं पण भगवंतांचं नाव असेल 1000 नाव हे सुद्धा काय आहे? नाममंगल. नाममंगल आहे ते अत्यंतांचेच आहेत ना, म्हणून ते नाममंगल आहे. स्थापना मंगल कशात म्हटलं? बिंबाचे जिनबिंब त्यालाच स्थापना मंगल. जे काय कृत्रिम आपण स्थापना केलं, अकृत्रिम सुद्धा काल ते सांगता थोडं राहून गेलं की अकृत्रिम जिनबिंबाची आपण पंचकलाने केली नाही तरी सुद्धा आपण बुद्धीने त्यांच्यामध्ये काय केलेले आहे? ते भगवान आहेत, हे वितरा सर्वज्ञ भगवान आहे, अशी स्थापना पण केलेली आहे. म्हणून ते सुद्धा स्थापना मंगलच आहे. कृत्रिम आणि अकृत्रिम दोन्ही जिनबिंब स्थापना मंगल. तिसरं काय सांगितलं? द्रव्य मंगल. द्रव्य मंगल कशाला म्हटलं? तुम्ही कोण सांगता? सगळ्या सोनाली मुलींनी उत्तर द्यायचे. पर्यंत आचार्य उपाध्याय साधू यांचे शरीर हे द्रव्य मंगल सामान्य सांगितलं. बाकी मी आणखी द्रव्य मंगलाचे भेद सांगितले होते. किती मंगलाचे सांगितलं? द्रव्य मंगलाचे भेद तुम्ही सांगा. पाहिजे बघा. हा सांगा. आगम मंगल आणि आगम द्रव्य मंगल. आगम मंगल कशाला म्हटलं? मंगल शास्त्राला जाणणार आहे परंतु त्याच्या उपयोगानं रहित असा तो जीव, त्याला म्हणायचं आगम द्रव्य मंगल. आगम द्रव्य मंगलाचे किती भेद केले? 3 भेद केले. कोणते? ज्ञान. तुम्ही सांगा. तुम्ही झाले ना? तुम्ही तिकडे आणि सर्वे असे 3 भेद केले. आणि ह्याचे पुढचं मंगल कोणतं सांगितलं? द्रव्य मंगल झाल्यावर क्षेत्र मंगल. त्यांच्या पाठीमागे तिकडे पाहायचे. क्षेत्र मंगल कशाला म्हटलं? कारण पुष्पमाची मुलगी सांगा. किती आपण शास्त्र ऐकतो, लक्षात ठेवायचं. क्षेत्र मंगल शास्त्र सांगा. दीक्षा केवळ ज्ञान निर्माण करण्याने जे स्थान आहे
त्याला क्षेत्रमंडल म्हणतात. आणि दुसरं या क्षेत्रमंडल दोन प्रकार सांगितलं. जे मोक्षाला गेलेल्या जीवांची जी 3.5 हातापासून ते 525 वर्षापर्यंतचे त्यांचे अवदान त्यांनी व्यापलेले जे क्षेत्र ते सुद्धा काय आहे क्षेत्रमंडल. केवली समुद्राच्या वेळी संपूर्ण लोकच मंगल आहे, कारण का त्यांचे आत्मप्रदेश पूर्ण लोकांमध्ये पसरलेले असतात. त्यावेळेला आपल्या सगळ्यांच्या मधून पण त्यांचे प्रदेश असतात केवली भगवंतांचे, जेव्हा केवली समुद्रात करतात आणि करणं चालूच असते सारखं केवली समुद्रात. आता विदेश क्षेत्रामध्ये किती तीर्थंकर मोक्षाला जातात ना, त्यांचे समुद्रात चालू असतात, त्यावेळेला आपल्या सुद्धा शरीरात ते स्पर्श करून जातात. परंतु अमृतिक आत्मा असल्यामुळे त्याचा स्पर्श आपल्याला जातात ना. नंतर त्याला क्षेत्रमंडल कालमंडल, ज्या वेळेला काळ निर्माण काळ सगळे काय काल. त्या पर्वामध्ये काय करायचं, आपण धर्माची विशेष आराधना केली तर आपल्या परिणामाची अधिक विशुद्धी होते. नंतर काय सांगितलं कालमंडल म्हटलं त्याचे पण दोन भेटले, आगम भावंगल आणि आगम भावंगल. आगम भावंगल कशाला म्हटलं, द्रव्यमंगल त्याच्यामध्ये फेरफार काय लक्षात घ्यायचं, तिथं उपयोग गीत आहे आणि तो उपयोग आहे, त्या आगमाच्या उपयोगाने जो परिणत झालेला आहे भाव मध्ये नेहमी त्याप्रमाणे परिणत होणं आवश्यक असते, त्याला आगम भावंगल म्हटलं. तिकडे माताजी तुम्ही पण उत्तर द्यायचं 9वी-3री रोज पाठ करायचं ते मग आगम भावंगल कशाला म्हटलं, मंगल पर्याय परिणत जो जीव आहे त्याला भाव आगम मंगल. हा, जिथं मंगलाची जिथे चर्चा आहे ना ती भाव मंगलाची चर्चा आहे. आता जे सांगितलं ना मंगल जे आहे पंचपरमेश जे आहे ते कोणते मंगल आहे तर भाव मंगल, त्या मंगल पर्यायाने ते परिणत झालेले आहे आणि जे भाव रूप आहे त्याचं फळ मिळत आहे. त्या 6 मंगलावरून मला संध्याकाळी सामायिकामध्ये चिंतन झालं. 6 मंगल का चिंतन हुआ सामायिक में शाम को. मैंने कहा ये 6 मंगल कहाँ पर है, बाहर नहीं है, आतच आपल्या आत्म्यामध्ये हे 6 मंगल आहे. निश्चयाने बघितलं तर आपल्यामध्ये हे 6 मंगल आहे. आपलं नाव काय आहे, शुद्ध आत्मा. शुद्ध आपलं नाव काय, शुद्ध आत्मा, मी शुद्ध आहे. तर हे आपलं नाम मंगल आहे. तर हे शब्दच किती मंगलमय आहे, पवित्र आहे. ऐकलं तरी सुद्धा आपल्याला त्याचा आनंद होतो, म्हणून हे आपलं नाम मंगल आहे. त्याला स्थापना मंगल कुठं आहे तर आपल्या पर्यायामध्ये हा मी चैतन्य स्वरूप आत्मा आहे. असे पण काय केले, पर्यायामध्ये द्रव्याची स्थापना केली ना. जाणतो कुठं आपण आपल्या पर्यायामध्ये जाणतो आणि पर्यायच म्हणते काय, मी शुद्ध चैतन्यमय आत्मा आहे. आत्मा म्हणत नाही, कोण म्हणते पर्याय. तो पर्याय में त्रिकाली शुद्ध न्याय भाव की स्थापना की, वही क्या हो गया, स्थापना मंगल. स्थापना मंगल झालं. पण आपण स्थापना करायची सारखं आपल्या पर्यायाला शिकवायचं म्हणायला की मी मनुष्य आहे, मी स्त्री आहे असं शिकवायचं नाही. मी ती नाही माझं काही चालत असते घरात असं नाही. मी शुद्ध चैतन्यमय आत्मा आहे, चैतन्य मूर्ती आहे, ज्ञानमय आत्मा आहे असं आपल्या पर्यायामध्ये सारखी कोणाची स्थापना करायची, आपल्या द्रव्याची, स्वद्रव्याची. हे काय झालं, स्थापना म्हणतात. निश्चयाने जातील की आधी पहिले प्राथमिक भूमिकेमध्ये तुम्ही एकदम वर चला करणार, हे आपण करायचे संस्कार होईल ते. त्याला स्थापना मंगल. नंतर ते सांगितलं द्रव्य मंगल, तर आपला अनादि अनंत जीव द्रव्य जे आहे तेच द्रव्य मंगल आहे. आपलं द्रव्य आहे ना, हे जीव द्रव्य आहे की नाही, या शरीरात द्रव्य जे काय वरचं चांबडं किंवा हे सप्तधातूचा पिंड दिसतो त्याला काय म्हणतात, पण मी आहे. वास्तविक यामध्ये असणारा जो अनादि अनंत आत्मा आहे तो मी आहे. तर हेच आपलं काय द्रव्य मंगल आहे. तर त्रिकाली आहे ना,
द्रव्यामध्ये भूतकालीन भविष्यकालीन सगळ्या अवस्था घेतल्या जातात, म्हणजे त्याच्यामध्ये स्थापना केली जाते. तर हे आपलं द्रव्य मंगल आहे. क्षेत्र मंगल ह्या शरीरामध्ये जे अमूर्तिक असंख्यात प्रदेश आहेत तेच आपलं काय आहे, क्षेत्र मंगल. कुठल्या क्षेत्रात राहतो आपण? कुठे राहतात तुम्ही? नाट्यपतीमध्ये, घरामध्ये, आता मंदिरामध्ये कुठे राहतात? कुठेही गेलो तर आपण आपल्या असंख्यात प्रदेशातच राहतो. आता शरीरामध्ये हे असलं तरी सुद्धा शरीरात आपण नाही, शरीराचे प्रदेश क्षेत्र आपलं नाही. ह्या शरीरामध्ये आपल्या आत्म्याचे क्षेत्र स्वतंत्र आहे आणि ते आपलं मंगलमय आहे, कारण त्यामध्ये आपला चैतन्य आत्मा वास करतोय. जिथं पुण्य पवित्र पुरुष राहतात त्याला काय म्हणतो आपण? शीतक्षेत्र किंवा धर्मक्षेत्र, तीर्थक्षेत्र म्हणतो ना. ते क्षेत्र मंगलमय होते की ज्या ठिकाणी ते पवित्र जीव राहतात. मग ह्या आपल्या असंख्यात प्रदेशामध्ये कोण राहत आहे? आपला हा चैतन्य चिंतामणी स्वरूप आत्मा राहतोय. म्हणून आपले जे असंख्यात प्रदेश आहेत जे आपण त्याचे अंतरंगामध्ये फिलिंग करत नाही, म्हणजे त्याचा अनुभव करत नाही की शरीराचे प्रदेश माझे नाहीत, यामध्ये आत्म्याचे प्रदेश स्वतंत्र आहेत. ते आपले असंख्यात प्रदेश हेच काय आपलं क्षेत्र मंगल आहे. नंतर काय काळ मंगल. ज्या समयामध्ये ज्या आपल्या ज्ञान पर्यायामध्ये काळ कशाला म्हणतात की जो वर्तमान समय, तर ज्या समयामध्ये ज्या आपल्या पर्यायामध्ये त्रिकाळी किंवा आत्म्याचा आपण अनुभव घेतला तो आपला काळ मंगलमय झाला. ज्या क्षणी आपण आपल्या आत्म्याला जाणू त्यावेळेला ती पर्याय आपली काय होते? पवित्र होते. म्हणजे तो काळ कसा झाला? मंगलमय झाला. काळ म्हणजे पर्यायच असते. प्रत्येक द्रव्याची आपापली वर्तमान पर्याय त्याला स्वकाळ म्हणतात. आणि अनादि अनंत ह्या आत्म्याचा काळ आहे तो त्रिकाळ द्रव्याचा काळ, तो पण काय आहे? काळ मंगल आहे. आणि भाव मंगल सांगितलं तर त्या पर्याय रूपानं परिणत जो आहे तो भाव मंगल आहे. मग परवा चर्चा झाली त्या नियमसार वाचत असताना की आत्मा कुणाला म्हणायचं की जो अतती जानाती इति आत्मा, परिणमती इति आत्मा, जो जाणतो जो परिणमतो तो आत्मा आहे. मग ह्या पर्याय रूपानं परिणत झाला तर तो खरा आत्मा होणार. मग ज्या वेळेला हा आत्मा आपल्या स्वतःला जाणण्या रूपानं परिणमतो तोच काय झाला त्यावेळेला आत्मा. जो स्वतःला जाणतो तो आत्मा आहे आणि जो स्वतःला जाणत नाही तो कोण आहे? अनात्मा. तो जड आचार्य म्हणतात तो कोण आहे? अचेतन आहे. जो स्वतःला जाणत नाही तर आम्ही आत्मा कसं म्हणायचं? तो जड अज्ञानी आहे. तशा प्रकारे आपल्या निश्चयानं आपल्या आत्म्यामध्ये हे सामूहिक मंगल घडवायचे आणि त्याच्या ध्यानामध्ये काय करायचं? चिंतन करून अनुभव करायचा. मला काय झालं सगळ्या काही सामायिकामध्ये म्हणून सांगितलं तुम्हाला. पुढं आता काय सांगतात? मंगल. तर हे मंगलाचरण कधी करायचं? तर त्या मंगलाचे पण 3 भेद सांगितले, म्हणजे 3 वेळा करायला सांगितलेलं आहे. आदि मंगल, मध्य मंगल आणि अंत मंगल. शास्त्र प्रारंभ करतो त्याला सुरुवातीला पण मंगल करायचं. ते कोणतं मंगल झालं? आदि मंगल. ते नोट्स मध्ये नाही, तुम्हाला घ्यायचं असेल तर तुमच्या वहीत लिहा आदि मंगल आणि त्याच्याकडे डॅश करा आणि त्याचं फळ कशासाठी करायचं सुरुवातीला मंगल. तर आचार्यांनी सांगितलं की शास्त्राच्या सुरुवातीला मंगल केल्यामुळे शिष्य लवकर त्या शास्त्रामध्ये पारंगामी होतात. आता आम्ही ज्याला जीवकान सुरू केलं त्याला काय भाव मनामध्ये आला भाव या सगळ्या जीवांना जीवकांचं ज्ञान होते असं आला की मनामध्ये भाव. मग शिष्य त्या शास्त्रामध्ये पारंगामी व्हावे असं वाटतं तर सुरुवातीला मंगल केलं तर ते फळ मिळतं की सगळे शिष्य जे असतात ते त्या जी काही विद्या शिकवत असतील गुरु त्या विद्येमध्ये पारंगत होतात. तर शिष्य शास्त्रामध्ये पारंगामी होणं हे पहिला आदि मंगलाचं फल आहे. दुसरं सांगितलं मध्य मंगल.
मध्यमंगल केलं असताना निर्विघ्न विद्या निर्विघ्न होते. ज्यात आपण चालू आहे आणि ते कार्य अजून पूर्ण झालं नाही तर मनामध्ये विकल्प काय होतात की मध्येच काहीतरी अंतराळ येऊ नये, मध्येच खंडित होऊ नये. मग त्याला परत मंगलाचरण करायचं. मग कसं खंडित होणार नाही? मंगलाचरण केल्यामुळे विघ्न दूर होते. पहिल्यांदा सुद्धा आपण बघितलं त्याचं फळ. मग तिथं मंगलाचरण करायचं परत. आपण सुरुवातीला जीवकांची पूजा केली, आता मध्ये कधी मध्ये पण करा आणि शेवटी पण करायची. तर मध्य मंगल केलं असताना निर्विघ्नता येते, म्हणजे विद्येमध्ये कोणतं विघ्न येत नाही. आणि अंतिम मंगल पूर्ण झाल्यानंतर काय काय शास्त्राचे तिन्ही वेळेला मंगलाचरण करतात आचार्य. शास्त्र पूर्ण झाल्यावर सुद्धा तिथं मंगलाचरण करतात. तर जे काय विद्या यांनी ग्रहण केले विद्येचं फळ प्राप्त होतं. विद्येचं फळ काय आहे? कशासाठी विद्या शिकायची? विद्येसाठी विद्या नाही, तर विद्या कशासाठी शिकायची? तर भेद विज्ञान म्हणून आपल्याला सम्यक दर्शन ज्ञान चारित्र्यरूपी रत्नत्रयाची प्राप्ती व्हावी, हे त्याचं फळ आहे खरं शास्त्राध्ययनाचं. आणि ते प्राप्त होते कशामुळे? अंतिम मंगल केल्यामुळे विद्येचं फळ प्राप्त होतं. आदी मंगल केल्यामुळे शिष्य शास्त्रामध्ये पारंगत होतो. मध्य मंगल केल्यामुळे विद्या निर्विघ्न प्राप्त होते आणि म्हणजे विघ्न येत नाही. आणि अंतिम मंगल केल्यामुळे विद्येचं फळ प्राप्त होतं. म्हणून शास्त्रकार तिन्ही वेळेला मंगलाचरण करतात. नंतर सांगितलं की म्हणून मंगलाचरण अवश्य करावं. आता त्यानंतर दुसरा आहे मंगलाचा जो पुष्कळ काय सांगितलं ना की धवलामध्ये भरपूर याचं विस्तारानं वर्णन केलेलं आहे. खरोखर मंगल समजण्यासाठी पंचपरमेष्ठींचे स्वरूप आपल्याला समजणं आवश्यक आहे. कारण जे मंगल आहे त्यांचे स्वरूपच माहीत नसेल तर त्या मंगलाचं आपल्याला काय लक्षात येणार? म्हणून तिथं पाची परमेष्ठींचं तर नमोकार मंत्राचंच मंगलाचरण केलेलं आहे. षटखंडागमाच्या प्रारंभी कोणतं मंगलाचरण आहे? नमोकार मंत्र. कोणत्या चरणाला? पुष्पदंत आचार्याने त्या नमोकार मंत्राची रचना केली त्या षटखंडागम ग्रंथाच्या प्रारंभी. आणि मग त्याच्यावर पुष्कळ चर्चा आचार्याने केलेली आहे. तर पाच परमेष्ठींचं स्वरूप त्याने विस्तारून तिथे सांगितले आहे. तर अशा प्रकारे मंगलाचरणाचा अजून आपण नवीन नवीन ग्रंथ शिकू, त्यावर तुम्हाला नवीन नवीन तिथं शिकायला मिळेल. आता पुढं दुसरं बघायचं आपल्याला निमित्त. निमित्त म्हणजे कोणाच्या निमित्ताने ग्रंथाची रचना झाली त्याला म्हणायचं निमित्त. कशा करता केली ग्रंथाची रचना? तर सगळ्यात पहिला उद्देश असतो आचार्यांचा की भव्य जीव अनेक नये प्रमाण अधिकांच्या द्वारे ह्या सगळ्या जीवादी द्रव्याला जाणून त्यांना वस्तूचं यथार्थ स्वरूप जाणावं, त्यांनी प्राप्त व्हावं म्हणून काय करतात? निमित्ताचं वर्णन करतात. म्हणून शास्त्राची रचना करतात. हे निमित्त आहे. आणि विशेष निमित्त पुन्हा काय काय रचनेच्या वेळेला वेगवेगळे असतात. जसं समेसा लिहिला कुंदकुंदाचार्यांनी तर तिथे शिवकुमार महाराजासाठी जैसेनाच्या आपल्या टीकेमध्ये जागोसाठी असे लिहिलेले आहे की शिवकुमार हा कुंदकुंदाचार्यांचा शिष्य होता आणि त्याच्यासाठी यांनी पंचास्तिकाय प्रवचन सार समेसार ग्रंथाची रचना केली आहे. तो एक निमित्त, परंतु त्या एकाच व्यक्तीसाठी लिहिलेले नाही, सगळ्या भव्य जीवांना त्याचा लाभ व्हावा. द्रव्य संग्रह ग्रंथाची रचना सोमदेव श्रेष्ठीच्या निमित्ताने झाली. नंतर आता आपण बघितलं कोमटचा जीवकरण कर्मकांडची रचना चामुंडराय याच्या निमित्ताने झाली. परंतु सगळ्या भव्य जीवांना त्याचा लाभ व्हावा. आता जीवकांड शिकवण्याचे निमित्त कोण झाले? तुम्ही सगळे नाही, नाटकमधल्या सगळ्या लोकांना जीवकांचं ज्ञान व्हावं म्हणून काय झालेलं आहे? जीवकांचा तास सुरू केलेला आहे. नाही खरोखर आता पुढे पण आता फलाचं वर्णन करणार की हे अध्ययन केल्यामुळं किती आपल्याला फायदा होणार आहे, त्याचं फळ पण दिसलं नाही, तिथेच बरोबर चर्चा करू आपण. तर अशा प्रकारे हे निमित्त सांगितलं. निमित्त म्हणजे शास्त्राची रचना कशासाठी केली त्याला म्हणायचं निमित्त. कुणाच्या निमित्तानं
किंवा कोणत्या प्रयोजनानं केली त्याला म्हणायचं निमित्त. आता तिसरं काय येतं? हेतू. हेतू म्हणजे तर कारण आपल्याला घ्यायचं नाही. हेतू म्हणजे फळ, की शास्त्र अध्ययन केल्यामुळे आपल्याला काय फळ मिळते. तर हे जर नाही सांगितलं शिष्यांना तर ते शास्त्र वाचण्यासाठी किंवा अध्ययन करण्यासाठी प्रवृत्त होणार नाही. काहीतरी लालच दाखवावं लागते ना. आणि हे खोटं लालच नाहीये, खरं जे आहे फळ ते सांगतंय. कारण का हे काम केल्यामुळे मला हा फायदा होतोय, तो फायदा दिसल्याशिवाय ते काम आपण करण्यासाठी प्रवृत्त होत नाही. होते का तुम्ही आता कुठलं पण आता तुम्हाला काम करायचं किंवा कुठलं पण शिकायचं असेल, लगेच त्याच्यामध्ये फायदा दिसला की आपण काय करतो, ते शिकण्यासाठी प्रवृत्त होतो. वेगवेगळ्या कला शिकतो. हे शिकलं की आपल्याला अमुक मिळेल किंवा हे केलं की आपल्याला अमुक होईल. डॉक्टर कशासाठी शिकतात? तर डॉक्टर की शिकलं केवढा पैसा मिळतो भरपूर. भले पहिल्यांदा 15 लाख 20 लाख 50 लाख घालायला लागलं तर चालेल, परंतु तिकडं ज्या वेळेला आपल्याला दवाखाना उघडतो त्यावेळेला त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने आपल्याला लाभ होणार आहे. म्हणून ती विद्या शिकायला जाते. तर तसं इथं हे ग्रंथाचं अध्ययन कशासाठी करायचं, त्याच्यामुळे काय फळ मिळते, तर त्याचं वर्णन हेतूच्याद्वारे केलेलं आहे. हेतू म्हणजे फळ. तर ते फळ 2 प्रकारचं सांगितलं. एक फळावर लिहिलेलं आहे बघा पहिलं, आणि तुमच्या नोट्समध्ये पण आहे. 2 प्रकारचं फळ आहे, प्रत्यक्ष आणि एक परोक्ष. प्रत्यक्ष म्हणजे ह्याच भावामध्ये आपल्या समोरच जे आपल्याला प्राप्त होते त्याला म्हणायचं प्रत्यक्ष फळ. तर ते प्रत्यक्ष फळ पण 2 प्रकारचे आहे. एक साक्षात प्रत्यक्ष आणि परंपरा प्रत्यक्ष. की साक्षात प्रत्यक्ष म्हणजे आपण अध्ययन करता क्षणी त्याच वेळेला तात्काळ होणारा जो फायदा, जे फळ मिळते आपल्याला, त्याला म्हणायचं साक्षात प्रत्यक्ष. तर सगळ्यात पहिलं फळ, सगळ्यांचा प्रश्न असतो कशासाठी शिकायचे, हे काय लाभ आहे आपल्याला, शिकून काय मिळणार. मी ज्यावेळेला शास्त्री परिषदेला जायचे तिकडे एवढ्या लांब, रेल्वेमध्ये पण आम्ही लोक फिरायचे, सगळे विचारायचे तुम्ही कशासाठी शिकताय. तिथं पण गेल्यावर आम्हाला तिथले श्रावक विचारायचे, अजमेरला अरवरला आम्ही तिथं जायचं ना एवढं लांब शिकायला. त्यांनाच माहित नाही की ती शास्त्री परीक्षा होती, आम्ही इकडून तिकडे जाणार परीक्षा द्यायला. त्याच लोकांना हे जर ज्ञान नसणार, म्हणजे तुम्ही कशासाठी शिकताय, एवढं सगळं कष्ट करून येताय, हे करता, तुम्हाला काय लाभ आहे. तर सगळ्यांना की शिकणं हे कशासाठी हेच माहित नाही, पैसे मिळवण्यासाठी शिकायचं एवढं सगळ्यांचं काय आहे. मग आम्हाला म्हणतात विचारायचे की तुम्ही नोकरी करताय का, तुम्हाला नोकरी मिळणार का, याच्यामुळं काय मिळणार, पैसा मिळणार का. म्हणजे पैसा हेच आपलं प्रॉफिट वाटतं आपल्याला, परंतु वास्तविक शिकण्याचं प्रॉफिट सगळ्यात पहिलं काय, अज्ञान निवृत्ती. पहिलं फळ काय सांगितलं, अज्ञान निवृत्ती. कारण किती आपल्याजवळ अज्ञान आहे आणि हे शिकल्यास आपल्याला समजतंय की काय खरोखर त्याचं स्वरूप आहे. बघा तुम्ही ज्ञान झालं तर तुम्हाला मंगलचं ज्ञान झालं, आनंद झाला काय दुःख झालं, नवीन आपल्याला शिकायला मिळालं असं वाटलं, म्हणजे ते अज्ञान होतं आपलं, आणि ते अज्ञान दूर झालं की आपल्याला आनंद होत असतो. तर अज्ञान हे दुःखाचं कारण आहे, ज्ञान हे सुखाचं कारण आहे. म्हणून सगळ्यात सांगायचं कोणाला बरं, आम्ही कशासाठी शिकतो, आमचं अज्ञान दूर करण्यासाठी. तात्काळ फळ मिळतं आपल्याला, जी गोष्ट आपण शिकतो त्याच्या संबंधीचं अज्ञान दूर होतं. आणि अज्ञान हा दोष आहे, लक्षात घ्यायचं. अज्ञान हा काय आहे, दोष आहे, आणि तो शिकण्यानं काय होतं, दूर होतो. म्हणजे पहिलं फळ आहे अज्ञान दूर होणं. कारण न्याय शिकतं, हे सगळं शिकून काय उपयोग. ज्यांना अध्यात्माचं जास्त हे असते ना, आम्ही करणार ते गणित बिनित कशाला शिकायचं, सगळं बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार हे सगळं शिकून काय उपयोग असं वाटतं. परंतु ते शिकल्या असताना आपलं किती अज्ञान दूर होते. आता आम्ही धवल वगैरे वाचतो षटखंडावर, की एक एक इतका अज्ञान दूर मध्ये किती आनंद होतोय की आजपर्यंत माहित नव्हतं की संयम धारण करण्यासाठी सन्मुख झालेला जीव पहिल्या गुणस्थानामध्ये, तर तो पहिल्या गुणस्थानातून 7व्या गुणस्थानात जाणार आहे, तर त्याला जो कर्म बंध होतो, कर्माचा अनुभव बांधतो, तो एकेंद्रिय जीवापेक्षा सुद्धा अनंतपट कमी.
किती आनंद होतोय की आपण म्हणजे एवढी विशुद्धी, परिणामाची विशुद्धीचे किती महत्व आहे, संयमाचं किती महत्व आहे. जो संयमाच्या सन्मुख झाला तो सुद्धा एवढा कमी बंद करतो, एकेंद्रपेक्षा सुद्धा कमी अनुभव बनतो. अशी कितीतरी गोष्टी. आता काल मी सांगितले लगेच, काल वाचलं की तो आनंद झाला की 7व्या नरकामध्ये असलेला जीव की तो 7-8 वर्षामध्ये मोक्षाला जाऊ शकतोय. 7व्या नरकातून येऊन 7व्या नरकातला जीव इमान तिरेंची होतो. 7व्या नरकातून येऊन डायरेक्ट मनुष्य होत नाही. मग तिथून आल्यानंतर तो तिरेंच्या पर्यायामध्ये फक्त अंतर्मुहूर्त आयुष्य घेऊन तिथं उत्पन्न झाला. किंवा जास्त पण घेतला असेल तर त्याचा कदली घात वगैरे होऊ शकतोय. अंतर्मुहूर्तच तिथं राहिला तो तिरेंच्या पर्यायामध्ये, आणि त्या अंतर्मुहूर्तानंतर मनुष्य झाला. मनुष्य झाला की 8 वर्षाचा झाला की तो संयम धारण केला आणि अंतर्मुहूर्तामध्ये मोक्ष आले. हे नवीन गोष्टी आपल्याला त्या शास्त्राच्या द्वारे समजतात. आता आपल्याला वाटतं की किती 7व्या नरकातला पापी कधी मुक्त होणार कोणास ठाऊक. परंतु तो जीव सुद्धा, त्याला सुद्धा चान्स आहे 8 वर्षामध्ये मोक्षाला जाण्याची, त्याला सुद्धा संधी आहे. असे नवीन नवीन गोष्टी त्या धवलामधून, जय धवलामधून शिकायला मिळतात. किती आनंद, म्हणजे अज्ञान दूर होत आहे ना आपलं. अज्ञानाची पण शास्त्र शिकायचं कशासाठी, आपलं अज्ञान दूर करायचं. आणि अज्ञान दूर झालं असताना काय होतं त्या ठिकाणी, सम्यक ज्ञानाची प्राप्ती. दुसरा फायदा सांगितला. दोन्ही एक नाही आहेत. अज्ञान म्हणजे आता सामान्य पण मिथ्या दृष्टी आपलं अज्ञान दूर करतो, पण ते त्याला लगेच सम्यक ज्ञान होईल असं सांगता येईल. परंतु शास्त्राचं अध्ययन केलं असताना खरं वस्तूचं स्वरूप आपल्याला समजतं आणि त्यामुळे आपल्याला सम्यक ज्ञानाची प्राप्ती होते. आणि हा किती मोठा फायदा आहे. कारण का आज आपण दुःखी का आहोत, सम्यक ज्ञानाच्या अभावामध्ये. ज्ञान तर आपण पुष्कळ झाले, डॉक्टर शिकलं, इंजिनियर झालं, किती काय काय शिकलं आपण, तरी सुद्धा सुखी आहे का. मोठमोठे दार्शनिक आहेत, किती त्यांचं ज्ञानाचं शोषण आहे, परंतु ते सुखी नाहीत. कारण का जसं वस्तू आहे तसं त्यांचं ज्ञान नाही, तसं श्रद्धा नाही. त्यामुळे ते दुःखी आहेत. आत्मघात सुद्धा करून घेतात मोठे मोठे दार्शनिक लोक. सुकरातचं तुम्ही जीवनचरित्र वाचलं असेल तरी सुद्धा विषाचा प्याला पिऊन मेला. प्लेटोचं सुद्धा असे कितीतरी दार्शनिक आहेत. म्हणजे ते खूप शोक्ष वाचणं हे सुखाचं कारण नाही, सम्यक ज्ञान होणं हे महत्वाचं आहे. आणि त्या सम्यक ज्ञानाची प्राप्ती कशाच्या द्वारे होते, त्या शास्त्राच्या अध्ययनाने. व ते सांगत होते मगाशी की तुम्हा सगळ्या जीवांना जर जीवकांचं ज्ञान झालं, समजा तुमच्या सगळ्यांच्या पुण्यानं हा जीवकान ग्रंथ तर पूर्ण झाला नाट्यकृतीमध्ये, तर तुम्हाला सगळ्यांना किती ज्ञान होईल ह्या जीवकांचं. मग तुम्ही विद्वान बनणार. किती विद्वान निर्माण होतील, 70-75 आपलं किती जण येतात शिकायला. एवढे विद्वान नाट्यकृती तयार होतील की 3 विद्वान गेले नाट्यकृतीतले, परंतु जर हे शिकला तर 30 विद्वान तयार होतील. विद्वानांची नगरी होईल, तर ज्ञानाची नगरी होईल. म्हणून दोघांनी संकल्प करायचा. मी पण शिकवण्याचा संकल्प करते, तुम्ही पण शिकण्याचा संकल्प करायचा. दुकानातलं गिराईक कमी झालं तर दुकान बंद करावं लागणार, लक्षात घ्या. दुकानदार कुठं दुकान उघडतो, आम्ही आता उघडले कुठं माहितीये का, जिथं गिराईक भरपूर आहे तिथं दुकान उघडले. आणि दुकानातले गिराईक कमी व्हायला लागले तर आम्ही काय समजणार, आमच्या दुकानचा माल तुम्हाला आवडला नाही. म्हणून तुम्ही दुकानात यायचं. आमच्या ज्या दुकानात गिराईक वाढत जातात ते दुकान चांगलं म्हटलं जाते. आणि सगळेजण लोक त्याच दुकानामध्ये माल घ्यायला जातात. म्हणून एवढं तुम्ही खूप चांगलं जीवकान बनतात. तुम्ही एक कळी उघडल्यानंतर कसं आपलं अज्ञान दूर होईल ते लक्षात येईल. आणि नाही समजलं तर काही काळजी करायची नाही, चिंता कशाची करायची. आपण सगळेजण समजलं नाही की सोडून देतो शिकायचं, तसं कधी करायचं नाही. कोण आपल्याला नाही समजलं तर आपल्याला शिक्षा करणार आहे का, परंतु आपण जर कधीच ऐकलं नाही तर आपल्याला कधीच येणार. आणि आता ऐकलं जरा लक्षात येईल, परत एकदा ऐकलं की परत लक्षात येईल. असं 2-3 वेळेला ज्याला आपण परत 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 ऐकू त्यावेळेला आपलं ज्ञान पक्क होत असतं. आणि कुठली पण गोष्ट एकदाच लगेच शिकले की येत नसते. म्हणून किती अवघड असो सोपं असो,
ते शिकायचं. अवघड असलं तरी ऐकायचं एकदा कानानं. कधीतरी आपल्याला त्याचा शोक्षम झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून काय सांगायचंय की हे फळ आहे शास्त्राध्ययनाचं. जीवकाळ पूर्ण शिकला तर तुम्हाला कितीतरी गोष्टीचं अज्ञान दूर होणार आणि याच्याद्वारे सम्यक ज्ञानाची प्राप्ती होणार. म्हणून आमचं दुकान कधी बंद करायची पाळी उभी राहते. चालू ठेवा, नाहीतर ते बंद झालं की सगळं बंद होणार. पुढं काय सांगितलं, दोन झाले. तिसरं फळ काय सांगितलं, देवांच्याकडून. साक्षात स्वर्गातले देव येऊन, आता समजा वरच्या स्वर्गातले देव येऊ शकत नाही, परंतु इथले वेंतर वगैरे देव येऊन त्यांची पूजा वगैरे करतात. आता हे काय आपल्याला प्रयोजन नाही, देवी पूजा करावी आपल्याशी भाव नाहीये, परंतु हे फळ मिळते सहज. भूत बली पुष्पदंत आचार्याने ज्यावेळेला दक्षिण आचार्यांच्याकडून ही सगळी विद्या ग्रहण केली, त्यावेळेला स्वर्गातल्या देवांनी येऊन त्यांची पूजा केली, वेंतर देवांनी येऊन त्यांची पूजा केली. हे आपोआप फळ मिळते. त्याची आपण इच्छा नाही ठेवायची, ती आशा नाहीये. सगळे लोक मला खूप मोठे समजावे, मी विद्वान व्हावं, हा हेतू ठेवून घेतलं आपण जर अध्ययन केलं तर उलट आपल्याला काय होणार आहे, पापाचा बंध होणार. परंतु हे फळ मिळते नक्की. म्हणून आज मला काय, तुम्ही सगळेजण मानत असाल किंवा आचार्य मानतात, सगळे मानतात, कशामुळे मानतात? हे ज्ञानाचं, हे शास्त्राध्ययनाचं फळ आहे. याच्यामध्ये माझं काही नाही, म्हणून लक्षात घ्या. पुढे आता काय सांगितलं, चौथं, हे सगळ्यात मोठा फायदा. आपलं कर्माचं कर्ज एवढं मोठं आहे. किती मोठं गाठोड आहे? अनंत कर्माचं गाठोड आहे, दिसत नाही आपल्याला. लोक म्हणतात तुम्ही बारीक झालाय, म्हटलं शरीर बारीक झालं तर चालते, त्याच्यापेक्षा कर्म शरीर बारीक व्हायला पाहिजे, पातळ व्हायला पाहिजे. आपलं कर्म शरीर म्हणजे कर्म निघून जायला पाहिजे. सगळ्या आपल्याला दिसत नाही डोळ्यांना, जे जे काय आता एक एक उदय दिसतात आपल्याला, ते कुठून आला उदय? अमुक ह्याचा वियोग झाला, कुठून आला हा? इथंच आहे ना कर्माचं गाठोड, त्याचाच तो उदय आलेला आहे. मग हे कर्ज कधी फेडायचं आपण, आणि ते फेडण्याचं साधन काय आपल्याजवळ? तर हे शास्त्राचं अध्ययन करणं. ते शास्त्राचं अध्ययन केलं असताना बघा, तुम्ही तरी जेवढा काळ बसताय, 1 तास, पूर्ण तुमच्या दिवसभरामध्ये किती आपण पाप कमवतो, ते सगळ्याची निर्जरा होते. 1 तासामध्ये आपल्या उपयोग या ज्ञानामध्ये लागला की असंख्यात गुणी कर्माची निर्जरा होते. हे मोठं फायदा आहे स्वाध्यायाचा, शास्त्राध्ययनाचा. म्हणून शास्त्राध्ययनाचं सांगितलं की साक्षात फळ असं प्रत्येक समयाला, ह्या समयात जेवढे असंख्यात कर्म, असंख्यात गुणी निर्जरेचा अर्थ अजून तुम्हाला समजणार नाही. पुढं ज्यावेळेला येईल ना, तुम्हाला ज्यावेळेला शिकवीन मी, त्याला ते खरं कळेल कशी असते असंख्यात गुण निर्जरा. म्हणजे एकेका समयामध्ये किती कर्म उदयाला येतात आणि निघून जातात. उदयाला आल्याशिवाय तर कर्म निघून जात नाही, परंतु हे कसे पटापटा असंख्यात गुणित रूपानं उदयाला येतात. त्याचं सगळं गणित वगैरे आहे थोडक्यामध्ये, ते आपण त्याला शिकू. म्हणजे प्रत्येक समयाला, ह्या समयात जेवढे गेले, आता 100 गेले समजा, पुढच्या समयात 1000, त्याच्या पुढच्या समयात 1000, त्याच्या पुढच्या समयात 1,00,000, अशा पद्धतीने त्याला गुणित, त्याला म्हणतात असंख्यात गुणित. संख्याने असंख्यात गुणित कर्मांची काय होते, निर्जरा. म्हणजे असंख्यात समयामध्ये जेवढा आपण बांधला असेल ते एका समयात उदयाला येऊन निघून जाते. ते धवलातलं आठवत नाही कुठलं पुस्तक, 5 पुस्तक कुठलं असेल तर तिथे आचार्याने असं केलं की त्याला भौतिकामध्ये पाठवलं. तिथं 1000 वर्षाचं आयुष्य घेऊन जन्माला आला, त्याच्यानंतर तो मनुष्य झाला आणि मग तो मुनी झाला, असं त्याने घेतलंय. मग तिथं आचार्याने प्रश्न केला की तुम्ही डायरेक्ट मुनी होऊन त्याचे 8 वर्षांतर हे झालं, संयम धारण केला आणि हे केलं, निर्जरा केलं तर चाललं असतं की. तिथं भवनवासीमध्ये कशाला पाठवलं? तर म्हटले की भवनवासीमध्ये आम्ही पाठवलं तरी 10,000 वर्षामध्ये जेवढा काय कर्माचा संचय झाला असेल, तो इथं मुली झाल्यानंतर एका समयामध्ये त्या सगळ्या कर्माची काय होते, निर्जरा होते. असं ते कुठल्या वेगळ्या प्रकरणामध्ये आहे. म्हणजे सांगायचा उद्देश किती, असंख्यात समयामध्ये बांधलेल्या एका समयामध्ये ही निर्जरा होते. कशामुळे होते?
कशी होते, शास्त्राध्ययन करत असताना आपल्या कशाची एवढी मंदता आणि परिणामांची अत्यंत विशुद्धता होते आणि त्याच्यामुळे कर्माची निर्जरा होते. म्हणून किती त्यांचं हे कौतुक आहे बघा. येऊन बसले शास्त्राला, घरात रडत बसले का? म्हणजे हे कर्माचं त्यांना ह्याचा फायदा माहिती आहे की मी घरात बसण्यापेक्षा इथं ऐकत बसलं तर त्यावेळी माझ्या कर्माची निर्जरा होईल. हे पुरुषार्थ आहे खरा आणि हे खरं ज्ञान आहे. हे सम्यक ज्ञानाचं फळ आहे. म्हणून हे शास्त्राच्या अध्ययनाचं महत्व लक्षात घ्यायचं. दुसरं काय सांगितलं? प्रत्यक्ष फळ. दुसरं परंपरा प्रत्यक्ष फळ. म्हणजे आपले शिष्य ते आपले पूजा करतात, त्यांचे प्रतिशिष्य त्यांचे आता एकाच आपण बघतो ना, आपण दुसऱ्या शिकवलं, दुसऱ्या तिसऱ्या शिकवलं, तिसऱ्या शिकवलं, तर ते सगळे शिष्य प्रतिशिष्य यांची परंपरा इतके अंतरंगातून आदर भाव बहुमान सगळे लोक किती. आता त्यांना माहित पण नाही की आपल्या एवढं कौतुक होत असेल. स्वर्गामध्ये असतील समजा सगळे कुंदाचार्य पूज्यपादाचार्य सगळे कुठे आहेत? आता आहेत ना सगळे स्वर्गात. कोणतं मोक्षाला गेले नाही, सगळे स्वर्गात आहेत. एकदा मी अहमदाबादला गेलो होतो, तिथं पंचकल्याणी पूजेमध्ये मुलांनी नाटक केलं होतं. कोणतं म्हणजे स्वर्गामध्ये त्या सगळ्या आचार्यांची चर्चा चालू आहे असं त्यांनी नाटक केलं होतं. आणि प्रत्येकाने आपापल्या शास्त्रातले एक डायलॉग मारलं होतं. कोणतं आचार्य त्यांनी अहम एक खरंच होतं असं प्रत्येकाने आपापल्या त्यांच्या ग्रंथातले एक केलं होतं. म्हणजे तिथं आता सगळे आहेत स्वर्गामध्ये आणि त्यांच्या आता इथं काय होते, सगळे पूजा करतात की नाही. आपण कुठला पण ग्रंथ वाचत असतो त्यावेळी त्या आचार्यांची पूजा करतो किंवा सतत त्यांचे नामस्मरण. कोणत्या आचार्यांचं तर नाव सगळ्या जैन श्रावकांच्या त्यागींच्या सगळ्याच्या पण कुंद आद्यो म्हणते रोज नाव घेतो त्यांचं मंगलम भगवान. म्हणजे हे त्यांचं ते शास्त्राध्ययनाचं काय आहे, परंपरा प्रत्यक्ष फळ आहे. त्याच्यानंतर सांगितले की परोक्ष फळ. परोक्ष म्हणजे पुढच्या भावामध्ये प्राप्त होणार काय फळ आहे, तर दोन प्रकारचे सांगितले, अभ्युदय सुख आणि निश्रेयस सुख. अभ्युदय सुख म्हणजे आज आपण शास्त्राध्ययनाच्या द्वारे वगैरे कर्माची निर्जरा जशी होते तसंच त्या शुभ भावाच्या निमित्तानं पुण्यकर्माचा बंध सुद्धा होतो. मग स्वर्गाधिकामध्ये चांगल्या चांगल्या पदाला प्राप्त होतो. इंद्रपद आहे, सामानिक, प्रायस्पक्ष हे देव जे आहे ते उच्च समजले जातात स्वर्गामध्ये. लोकांतिक देव आहे. तर अशा प्रकारचा अभ्युदय सुख किंवा ह्या मनुष्य लोकामध्ये राजा महाराजा मांडलिक अर्धमांडलिक अर्धचक्रवर्ती चक्रवर्ती हे सगळं उत्कृष्ट जे सांसारिक सुख आहे अभ्युदय सुख ते प्राप्त होतं. म्हणजे लोकांना वाटतं धर्म केल्यामुळे मोक्षच मिळतोय, संसार सुख मिळते की नाही, मिळते की नाही. तुम्हाला संसार सुख पाहिजे ना, तर दुसरं काय केल्यामुळे जे संसार सुख मिळते त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं आपण ज्याला धर्म करत असतो त्यावेळेला त्या पुण्याची प्राप्ती आपोआप होत असते. जसं त्याला नेहमी उदाहरण दिलं जातं की आपण धान्यासाठी बी पेरतो शेतामध्ये, पण फक्त धान्याचं गवत आहे का, त्याच्यावर कडबा असतो, पाला वगैरे सगळं उत्पन्न होतंय. मग त्याच्यासाठी करतो की त्या धान्यासाठी करतो? धान्यासाठी बी पेरतो, परंतु त्याच्यावर आपोआप कडबा प्राप्त होतो. ते म्हणजे काय म्हणतात, कडबाच म्हणतात, कडबा पाला वगैरे सगळं प्राप्त होतो आणि तो म्हशीना वगैरे खाण्यासाठी उपयोगाला येतो. आपण धान्य तेवढं घेतो. तसं हे आपण धर्म करत असताना आपोआप जे त्याने बरोबर होणारे शुभ भाव आहेत त्यांच्याद्वारे अतिशय पुण्याचा बंध होतोय. सामान्य पुण्याचा बंध होत नाही धर्म करत असताना. तुम्ही म्हणजे सामान्य त्या पुण्याच्या प्राप्तीसाठी जे काही कुठलं तर विधान म्हणजे कुठलं पण धार्मिक कार्य केला त्याच्यामध्ये जे पुण्य मिळणार त्याच्यापेक्षा निष्पेक्ष भावनेनं ज्याला आपण धर्म करतो त्याच्यावर जे पुण्य होणार ते त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त असतं. चक्रवर्ती तीर्थंकर आदी पदवी कुणाला मिळते? सम्यक दृष्टीलाच मिळते. आणि सम्यक दृष्टी धर्म कसा करतो? निष्कांक्ष भावने, कोणती इच्छा ठेवून करत
नाही. तर म्हणून काय सांगितलं तिथं की हे अभ्युदय सुख धर्म केल्यामुळे जास्त मिळते. दुसऱ्या कोण काय काय आणि देवी देवतांना पण काय काय करतात, काय नसतं ते काय तर बोलतात की नवस बोलून की तुम्ही आमच्याकडे काम करा, आम्ही तुम्हाला अमुक करतो. तर त्याच्याद्वारे जे हे विक्रांत देवतात काय देत नाही, त्यांच्याजवळ काय नाही, काय देणार ते आम्हाला. हे देवी देवता ते काय आहे, त्याच्याजवळ सगळं आहे काढलं, ते सगळं आपल्याला देतात आणि आपलं दूर करतात, विघ्न दूर करतात असं वाटते. परंतु वास्तविक विकरात सर्वज्ञ भगवंतांची भक्ती. खरं वास्तविक कोणी कोणाला काही देत नाही, भगवान पण कोण देत नाहीत आणि देवी देवता पण कोणाला काही देत नाहीत. आपण केलेल्या परिणामाचंच आपल्याला फळ मिळत असते. ते साधना किती आपण करत असताना जे काही आपल्या परिणामाची विशुद्धी होते, त्याच्या निमित्ताने जे पुण्याचा बंध होतो, त्या पुण्याच्या उद्यानच पूर्वीच्या पापाचं सुद्धा काय होतंय, पुण्यामध्ये संक्रमण होते आणि त्यामुळे आपलं विघ्न दूर होत असते. परंतु आपल्याकडे त्याने आमचं विघ्न दूर केलं असं वाटतं. ना अन्य देवी देवता करत नाहीत, ना वितराग भगवान करत नाहीत, आपले परिणामच आपल्याला ते फळ देतात. मग जे अन्य सरागी देवी देवतांची आराधना करत असताना जी आपल्या परिणामाची विशुद्धी होते, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं वितराग देवी देवतांची आराधना केली असताना आपल्या परिणामाची विशुद्धी जास्त होते. मग पुण्य कुठे जास्त होणार? कारण पुण्याचा नियम कशावर बरोबर त्याचा शुद्ध भावाच्या लक्षण आपण केलं तर तेवढं जास्त आपल्याला त्याची प्राप्ती होते. म्हणून सांगितलं की हे फळ आपोआप प्राप्त होणार. कोणतं? अभ्युदय सुख. मोक्ष एकटा मिळत नाही, मोक्ष सुख. तो आपल्याला अभ्युदय सुख पूर्वक मोक्षाची प्राप्ती होते. भुक्ती मुक्ती दातात म्हणतो की नाही आपण, धर्म जो आहे तो भुक्ती पण देतो आणि मुक्ती पण देतो. म्हणून तिथं चिंता करू नका, तुम्हाला संसार सुख पण मिळणार आहे धर्म केल्यावर त्या पुण्याच्या उदयाला, आणि मोक्ष सुख सुद्धा मिळणार. वास्तविक मोक्ष सुख हेच खरं सुख आहे, हे राखीव सुख आहे. त्याची प्राप्ती हे शास्त्राचा अध्ययन केला असताना परंपरेनं ते फळ आपल्याला मिळतं. कारण का शास्त्र हे आपले डोळे आहेत लक्षात घ्यायचं. आगम हा काय आहे? चक्षु. ते डोळे कधी लावले का? ते डोळे कधी वापरलेच नाहीत आपण. सगळं आपण बघतो त्या चर्मचक्षुनं, म्हणून आपल्याला काय दिसते? सगळं उलट दिसते. ज्याने आगमाचे डोळे आपल्याला लावले त्याला वस्तू जशी आहे तशी दिसते, सगळं दिसते. काय आहे? सगळं क्षणभंगुर आहे. कुठलंही आपलं ह्या जगामध्ये कुठलाही संयोग आपला राहणारा नाही. सगळीच आपण वेगवेगळे होणार आहे की नाही? आज हा संयोग दिसतो, असा काय होणार आहे का? हे सगळं वस्तूचं स्वरूप कुणाला कळतंय? ज्याने आगमाचे डोळे वापरतात त्यांना. म्हणून सांगितलं की आगम चक्षु आपल्याला लावून घ्यायचे. जसं लेन्स बसवताय ना तुम्ही, तसं. आणि त्याचं ऑपरेशन थिएटर कुठे आहे? मंदिरात आहे. हे आणि सगळेजण डोळ्यातले तुमच्या अज्ञानाचे मोतीबिंदू सगळे काढून टाका आणि हे ज्ञानाची लेन्स बसवून घ्या. तर सगळं जसं आहे तसं आपल्याला वस्तू दिसणार आहे. तर अशा प्रकारे हेतूचं वर्णन केले या ठिकाणी. हेतूचे दोन भेद केले, एक प्रत्यक्ष, परोक्ष. प्रत्यक्षाचे दोन भेद केले, साक्षात प्रत्यक्ष म्हणजे तत्काळ मिळणार, आणि परंपरा प्रत्यक्ष. आणि आपल्याला कसं फळ पाहिजे? तात्काळ पाहिजे का थोड्या दिवसांनी पाहिजे? आत्ता पाहिजे आपल्याला. मग आत्ता किती? हे तर 4 सांगितलं, असे खूप आहेत. तर 4 आहेत उपलक्षणात्मक सांगितले. अशी कितीतरी फळ. आता तुम्ही तर बसलाय, पाप भाव मनात येतो का आपल्या? मग पापाची उत्पत्तीच होते. हे फळ मिळते की नाही आपल्याला? मग कशाची मंदता झाली. आता कुठला कशा आहे लक्षात येते का आपल्याला? कशाची मंदता. ज्ञानामध्ये किती अतिशयता येते. चंचल मन स्थिर होतंय. इंद्रिया पण आता कुठे तुम्हाला काय मागताय? काय खायला दे, प्यायला दे, अमुक दे, तमुक दे. सगळे इंद्रिया गप्प बसले त्यांनी. मग इंद्रिया काय झाले? वश झाले. मन पण वश झालेलं आहे. असे कितीतरी लाभ शास्त्राच्या अध्ययनाच्या द्वारे तत्काळ लाभ होतात. आणि
सगळ्यात मोठा फायदा त्याच्या याने सांगितले की अज्ञान दूर होते, सम्यक ज्ञानाची प्राप्ती होते आणि आपल्या असंख्यात गुणी कर्माची हे 3 फळ तर लक्षात ठेवा. आणि मग बघा तुमचं जीवन, ज्याने आपलं जीवन ह्या शास्त्राच्या अध्ययनामध्ये घालवलं त्याला कुठलाही त्रास होणार नाही. कारण ते इतका छान मार्ग दाखवते आपल्याला शास्त्र स्वाध्याय. थोडे सुद्धा विकल्प झाले समजा मनात, शास्त्र उघडून वाचा, लगेच आपल्या मनातले सगळे विकल्प दूर होतात. हे शास्त्र म्हणजे औषधाचं कपाट आहे आणि औषधाच्या कपाटामध्ये प्रत्येक डब्यामध्ये एक एक रोगाचे औषधं ठेवलेले असतात. वेगवेगळ्या रोगाचे वर असणारे वेगवेगळे औषधं. तसे या शास्त्रामध्ये प्रत्येक वेगवेगळ्या गातेमध्ये क्रोधावर काय औषध आहे, मानकशावर कोणतं औषध आहे, कोणते रोग आहेत आपल्याला, हे सगळे कशारूपी रोग झालेले आहेत ना, अज्ञानरूपी रोग. अमुक इष्टाचा योग झाला तर औषध मिळणार, अनिष्टाचा संयोग झाला की काय औषध आहे, कसा विचार करायचा त्याच्यामध्ये, सगळ्या प्रकारचे अर्थ रौद्र ध्यान, ह्या सगळ्या कसा विजय मिळवायचा, हे सगळ्यावर औषध यामध्ये लिहिलेले आहेत. फक्त आपण काय करायचं, ते कपाट उघडायचं, डबे उघडायचे, आपला कुठला रोग झालेला तो बघायचा आणि ते औषध घेऊन सेवन करायचं. एवढंच आपल्याला काम असते. म्हणून शास्त्राच्या अध्ययनामध्ये आपलं जीवन जर गेलं आणि एकदा आपल्याला ती रुची लागली शास्त्राची, तर बघा दुसरं काही आपल्याला आवडत नाही आणि कुठे आपण बाहेर रमत नाही, ह्याच्यामध्येच रमतो. म्हणून ही एकदा आपल्या आत्म्याला काय करून घ्या, सवय लावून घ्यायची, रुची उत्पन्न करा. तर ते सगळे फळ सांगितले. मग शिकायचं का नाही शिकायचं, हे फळ पाहिजे का, सगळ्यांना हे फळ पाहिजे. तर त्याच्यासाठी हे शास्त्राचं अध्ययन करायचं. म्हणून सुरुवातीला आचार्य हे पुढचं वर्णन करतात की शिष्यांना हे शिकण्याची प्रेरणा मिळावी, ते त्याची त्यांना रुची उत्पन्न होईल. त्याच्यानंतर सांगितलं परिमाण, हेतू, आणि चौथा आहे परिमाण. प्रमाण, परिमाण म्हणजे प्रमाण. प्रमाण म्हणजे काय, किती गाथा आहेत, किती सूत्र आहेत, किंवा मनातली जी आकुलता आहे ती दूर करणं, हे पहिल्यांदा परिमाण सांगायचं. एवढं काय शास्त्र जास्त नाही आहे, फक्त 725 गाथा आहेत. 734 आहे तर मला वाटतं चुकले काही, 725 लिहिले 25 गाथा. हां बस ठीक आहे. 725 दरम्यान समजा याची युगांचे गाथा आहेत. रोज 4 गाथा झाल्या तर किती दिवस लागणार, समजा 150 दिवस लागते, 200 दिवस लागते. 200 दिवस म्हणजे किती महिने झाले, 6 महिन्याला लावा लागेल. बरं ठीक आहे. तर जास्त मोठं नाहीये, परंतु त्याच्यामध्ये खूप प्रमेय आपल्याला शिकायला मिळणार. प्रमेय म्हणजे विषय शिकायला मिळणार वेगवेगळे. तर हे प्रमाण सांगितलं. म्हणजे तिथं 2 प्रकारचं प्रमाण सांगितलं की अर्थाच्या अपेक्षेने बघितलं तर शास्त्र किती आहे, अनंत. तर ह्याच्यामध्ये जे वर्णन येणार आहे ते सगळं अनंताचं वर्णन येणार आहे. अनंत जीवद्रव्य आहेत, अनंत पुद्गल द्रव्य आहेत, आकाश द्रव्य किती आहे, प्रदेशाच्या अपेक्षेनं अनंत आहे. तर अर्थाच्या अपेक्षेनं अनंत आहे जे प्रमाण, आणि शब्द अक्षराच्या अपेक्षेनं किती आहे, संख्यात आहे. आणि हे गोवळसार जीवकांच्या गाथेच्या अपेक्षेनं इथं 725 गाथा लिहिलेल्या आहेत. बघ परत मला थोडंसं असं वाटतं की थोडं चुकलंय काय, असं दुसरं पुस्तक नाही ना इथं, किंवा पूर्ण पुस्तक आहे का, हा हे म्हणायचं प्रमाण. आता नाम 5वं काय आहे, ह्याचं नाव काय आहे, कुठलं पुस्तक आहे, आपल्याला बघा कुठलं पण पुस्तक बघितल्यानंतर त्याचे नाव जाणून घेण्याची जिज्ञासा होते. मग ह्या शास्त्राचं नाव काय आहे ते सांगतात. तर इथं 728
734 आहेत ना. मला असं वाटायला लागलं की 734 असायला पाहिजे, कारण तिथे संपूर्ण शेवटी 5 गाथा आहेत तिथे. जे मोठी टीका आहे, ओघ आलाप झाल्यानंतर मध्ये सगळे आलाप ठेवलेत ना. 734 गाथा आहेत. किती गाथा आहेत? 734. आणि काही काही वेळेला खूप सोप्या असतात की अनेक गाथा होतात एक दिवसामध्ये. ठीक आहे. पुढं आपलं काय सांगितलं? नाव. त्याचं एक नाव सांगितलं होतं आपल्याला, गोमटसार हे नाव ठेवलेलं आहे. आता गोमटसारचे 2 भाग आहेत, जीवकान आणि तर नाव काय सांगतात की जिज्ञासा. बोल. मनातल्या आपल्या जिज्ञासा पूर्ण करण्यासाठी पहिल्यांदा आमचं नाव सांगतात. तर पुस्तक कोणतं आहे, मग ते आपण राहणार ना शिष्याला, त्याचं नावच माहित नाही, आपल्याला कसं शिकणार, म्हणून त्याचं पहिल्यांदाच नाव सांगतात. तर गोमटसार जीवकान, आणि ह्याचं टीकाकाराने नाव दिलेलं आहे जीव तत्व प्रदीपिका. ह्याच्यामध्ये जीवादी वस्तूला प्रकाशित करण्यासाठी दीपकाप्रमाणे आहे. ज्याप्रमाणे दिवा जो आहे तो वस्तूला प्रकाशित करतो, तसं हे जे जीवकान ग्रंथ आहे यामध्ये जीवादी वस्तूंना काय केलेलं आहे? प्रकाशित केलेलं आहे. म्हणून त्याच्यासाठी हा दिवा आहे, म्हणून याचं नाव काय ठेवलेलं आहे? जीव तत्व प्रदीपिका. जीव तत्वाला प्रकाशित करणारी ही दीपिका आहे. जसं न्याय दीपिका म्हणतो की आपण, तसे जीव तत्व प्रदीपिका असं त्याचं नाव ठेवलेलं आहे. जीव तत्व प्रदीपिका. आता शेवटचं एक राहिलेलं आहे कर्ता. त्याचं आपण थोडक्यात उद्या बघू, कारण टाइम झालेला आहे. आणि त्याच्यात 2-3 भेद आहेत, अर्थकर्ता, ग्रंथकर्ता, उत्तरकर्ता. त्याचं थोडं विस्तारानं उद्या आपण बघू. आणि उद्या आपण पहिल्या मंगलाचरणाला सुरुवात करू. आज काय काय करून यायची तयारी? निमित्त, काय करायला म्हणायचं? हेतूचे भेद, प्रभेद आणि परिमाणाने नाम. परिमाण नाम सोबतचे. तर एकदा तर मुलून बघलाय का? काय झालं गेलं आपण ठरवलं येतानाच म्हणायचं काय केलं? चर्चा. हा, तेच चर्चा करायची आणि वाचायचं. त्याच्यामुळे डोळे बंद करा. जाना आम्ही शुद्ध चैतन्यमय जीवचा आहा स्वतःला तरंगामध्ये स्वतःला शोधण्याचा सतत प्रयत्न करा. मी कोण आहे? आपल्याला ग्रंथामध्ये आचार्य सांगताय की तू जीव आहेस. आणि मला तर काय वाटतंय की मी जीव म्हणजे काय लक्षातच येत नाही. स्वतःला मी मनुष्य समजतो, स्वतःला स्त्री पुरुष मानतो. मग खरं काय आहे? तर शोधा. ह्या मनुष्या व्यतिरिक्त आणखी वस्तू आहे यामध्ये. हे मनुष्य तर आता उत्पन्न झालेली पर्याय आहे आणि पुन्हा नष्ट होणार आहे. मग मी मनुष्य कसा? हे मनुष्य पर्याय उत्पन्न होण्यापूर्वी पण मी होतो, यानंतर सुद्धा मी राहणार आहे. मग कोण आहे मी? तर जो मी अनादि आहे, उत्पन्न झालोच नाही, प्रत्येक पर्यायाच्या पूर्वी आहेच. तर मी अनादि आहे आणि सतत राहणारच आहे, म्हणून मी अनंत आहे. असा अनादि अनंत. आणि कसं आहे? सदैव शुद्ध चैतन्यमयच आहे. या पर्यायामध्ये सुद्धा मी शुद्ध चैतन्यमय आहे. पूर्वी सुद्धा तसाच होतो, पुढेही तसाच असणार आहे. मग त्या शुद्ध चैतन्याला शोधा. कुठे आहे चैतन्य? कुणाला नाही चैतन्य? जो या शरीरामध्ये अनुभव करत आहे ना, तोच तर चैतन्य आहे, तोच तर मी आहे. मग आपल्या सुसंवेदन ज्ञानाने अनुभव करा. हे जे चैतन्य मला प्रतीतीला येत आहे, अनुभवाला येत आहे, दिसत नाही चैतन्य, पण अनुभवाला येते, जाणीव होत आहे. पूर्ण शरीरामध्ये आपल्याला जाणीव होत आहे
पाय दुखतात, गुडघे दुखतात, डोकं दुखतं. कोण जाणतंय हे? कोण अनुभवतंय? ह्या पूर्ण शरीरामध्ये हा जीव बसलेला आहे. तो जाणत आहे आणि हा जाणणाराच मी आहे असे वेदन करा अंतरंगामध्ये. वस्तू आहे, केवळ कल्पना नाही. शरीराहून भिन्न ही ज्ञानमय वस्तू आहे आणि हीच मी आहे. शुद्ध चैतन्य स्वरूप ज्ञानानंद स्वरूप एकत्व विभक्त स्वरूप शाश्वत सिद्ध स्वरूप शुद्धो एको ध्रुवो नमो अरिहन्ताय नमो सीताय नमो आयर्याय नमो वज्राय नमो लोये सवसाहुं नमो अरिहन्ताय नमो सीताय नमो आयर्याय नमो वज्राय नमो लोये सवसाहुं नमो अरिहन्ताय नमो सीताय नमो आयर्याय नमो वज्राय नमो लोये सवसाहुं जय